धन्यवाद सर. ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या डॉक्टर नमिता कोहक, मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफ टाईम क्वीन यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफ टाईम क्वीन. तुम्हाला वाटत असेल डोक्यावर सजलेला हा चंदेरी सोनेरी मुकुट कुठल्या तरी छानशा सौंदर्य स्पर्धेमध्ये छान कपडे बिपडे घालून तसं काहीतरी करून अशातल्या स्पर्धेमधलं असणार तर छे हो, तेवढी माझी पात्रता नाही. ही स्पर्धा खास करून कॅन्सर सर्वायव्हर्स म्हणजे कर्करोगावर मात केलेल्या महिलांसाठी अमेरिकेत दरवर्षी घेतली जाते आणि त्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व मी केलं होतं. तर आता जे बायोडेटात वाचण्यात आलं आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याच्यात मी एक गोष्ट कधीच नमूद करत नाही, ती स्वतःहूनच मी सांगत असते. तर ती म्हणजे अशी आहे की तुमच्यासमोर 6 मुलांची आई उभी आहे. आता जन्मदेती आई आहे एका मुलाची आणि 5 मुली दत्तक घेतल्या आहेत. या 5ही मुली आमच्या नाशिकच्या खेडेगावामध्ये सामूहिक आत्महत्या केली होती शेतकऱ्यांनी. त्यांच्या ह्या 5 मुली गेल्या जवळजवळ 8 वर्षांपासून आमच्याबरोबर आहेत. म्हणजे घरात जरी राहत नसलं तरी बाकी त्यांचं संगोपन हे माझ्याकडेच आहे मुलींचं. तर देवाकडे फक्त 1 मुलगी मागत होती, बाप्पाने 5 मुली दिल्या आहेत. तर सांगायचं तात्पर्य याच्यासाठी होतं की खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, पण तुमच्याकडनं छोटीशी गोष्ट जी होऊ शकते ती का नाही करायची आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आता जे मी जेवढे आयुष्यातले पडाव आहेत ते उलगडणारे. असं आता सगळ्या सिनियर सिटिझन्ससमोर जेव्हा मी असे म्हणते की आयुष्यातले पडाव मी उलगडणार आहे तर ते बरोबर वाटत नाही, कारण की सगळ्यात जास्त जे पावसाळे बघितले ते तुम्ही सर्वांनी बघितलेत. त्याच्यामुळे हे अप्रूप वाटणार नाही किंवा हे बरोबर वाटणार नाही, पण तरीही जे काही आयुष्याच्या एवढ्या 40 वर्षांमध्ये घडामोडी झाल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक पत्रकार बंधूंनी मला सांगितलं होतं, मला भेटले आणि मला म्हटलेले की तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये बोलतात तेव्हा तुम्ही शीर्षक देतात तुमच्या व्याख्यानाला अ जर्नी फ्रॉम कॅन्सर टू क्राऊन. तुम्ही हिंदीत त्याचं शीर्षक आहे नमिता की कहाणी नमिता की जुबानी. मग तुम्ही मराठीत जे शीर्षक कुठलं नाहीच आहे तुमच्या ह्याला. म्हणजे मी काही लिहिलं आहे, रेखाटलं आहे आणि ते आवडेल तर तुम्ही आवर्जून हे शीर्षक तुमच्या व्याख्यानासाठी नक्की वापरा किंवा तुमच्या पुस्तकासाठी किंवा कुठे पण मला आवडेल. मी कंटिन्युअसली म्हणे 3 व्याख्यानं बॅक टू बॅक तुमचे ऐकले आणि मग मी हे शीर्षक ठरवलं. तर त्या दिवसापासून म्हणजे आज 600 व्याख्यानांपैकी ऑलमोस्ट 550 व्याख्यानांमध्ये मी मराठीमधलं हेच शीर्षक वापरते आहे की सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास. तर हा सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास सुरुवात करूयात. तर ह्या सर्व घटनेला आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण होत आली आहेत आणि मला एक आवर्जून वाटतं की जेव्हा आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे, आपण जेव्हा आपली मनोगत व्यक्त करतो आहे किंवा आपल्या आयुष्यात काय घडलं आहे ते व्यक्त करतो आहे तर ते एकतर्फी प्रेम नसावं. त्याच्यामुळे सुरू करण्याच्या आधीच हे सांगते की मी बोलणार आहे आणि नंतर तुमच्याकडनं पण मला प्रश्न हवेत, कारण की प्रश्न असतातच, कारण की ते असल्याशिवाय पूर्ण गोष्टी कंप्लीट होतच नसतात. तर ही प्रश्नांची किंवा उत्तरांची शृंखला आपण नंतर करूयातच. पण सर्वात प्रथम मला आज इथे बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मन अगदी गदगद झालं आहे की आज सगळ्यांना म्हणजे सगळे काका काकू आजी बाबा आज इथे बसलेले आणि आजी तिकडे बसलेले आहेत वरती. असे सगळे जे ऐकतायत, कुठे कोणी काम करत असेल, कोणाचं किचन ह्या बाजूला असेल, फोडणी घालत असतील, काही करत असतील, ऐकत असतील, तर त्या सगळ्यांसाठी थँक्यू. आज ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी पण थँक्यू. आणि असाच तुमचं हास्य क्लब असा छान हसतमुख आहेत तुम्ही सगळ्या. म्हणजे ही बाजू जास्त हसतमुख आहेत तर थोडी इकडची बाजू पण मला अशी हसतमुख असावी असं वाटतं. तर
छान, खूप छान वाटतंय. आणि चला तर सुरुवात करूया. 10 वर्ष पहिलेपासनं मी सुरू करते आहे. तर 10 वर्ष पहिलेचं आयुष्य अगदी साधं सोपं सरळ होतं. मराठी कुटुंबात जन्मलेले, त्याच्यामुळे मला सांगण्यात आलं होतं की सगळ्यात सोपं म्हणजे काय, की नोकरी करावी. काय व्यवसाय वगैरे आपला पडला नाही आहे तो व्यवसाय वगैरे करणे. नोकरी करणे म्हणजे कसं महिन्याचं मीटर चालू असतं. त्याच्यामुळे मी एका शैक्षणिक संस्थेमध्ये, इंटरनॅशनल शाळेमध्ये नाशिकच्या नोकरी करत होते. पब्लिक रिलेशन्स ऑफिसरचा जॉब मी करत होते. आणि सकाळी 8ला जायचं, संध्याकाळी 4ला परत यायचं. त्याच्यानंतर घरातली बाकीची कामं असतात, बच्चू आहे, सासूबाई आहेत, तर असे सगळ्या ह्या कामं आपले सुरू असतात. त्याच्यामुळे दिनचर्या एकदम फिक्स होती. 1.5-2 महिन्यांपासून त्या शाळेमध्ये एक प्रेझेंटेशन मला द्यायचं होतं. त्याचं मात्र मी खूप खगोल अभ्यास करून ते प्रेझेंटेशनची तयारी करत होते. तर डोक्यात कितीतरी गोष्टी असतात एका महिलेच्या. नुसतं म्हणजे आपण म्हणतो मल्टीटास्किंग हे पुरुषांना जमत नाही, ते महिलांना बऱ्यापैकी जमतं. म्हणजे अगदी कानाला फोन लावलेला असतो, तुम्ही कुठले तरी काहीतरी वेगळ्याच टॉपिकवर बोलतायत, तिकडे पोळ्या लाटतायत, दुसऱ्या ठिकाणी भाजतायत, तिसऱ्या ठिकाणी डबे भरतायत, चौथ्या ठिकाणी मुलांना बाई करतायत, तरी तुमचं ते बोलणं मात्र चालू राहतं आहे. म्हणजे तुमचं सगळा हा जो बॅलन्स आहे सगळीकडे असतो. तसाच काहीतरी तारेवरची कसरत आणि बॅलन्स माझ्या आयुष्यात पण होता. नियमाने आपण गजर लावतो, तसंच गजर लावण्याची सवय मला आजही आहे आणि मला असं वाटतं आयुष्यात सदैव राहणार आहे. आणि तो गजर लावायचा म्हणून मी आजच्या तारखेमध्ये जुने आपले ते छान ते गोल घड्याळायचे, धपकन मारलं की ते बंद व्हायचे गजर लावलेला, तसं आजच्या याच्यात काही होत नाही आहे. कारण की कॅलेंडर, अलार्म क्लॉक म्हणजे गजराचं घड्याळ किंवा काही या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र आल्यात त्या हातातमधल्या फोनमध्ये, ज्याला आपण स्मार्टफोन म्हणतो. म्हणजे तुम्ही विचार करा की फोन स्मार्ट झाला आहे आणि आपण बुद्धू झालो आहे. नाही, फॅक्ट आहे. कारण की ज्या व्यक्तींचे आपल्याला अगदी जन्मदिवस किंवा ॲनिव्हर्सरी किंवा असं काही अगदी पाठ असायच्या, तारखा नंबर्स पाठ असायचे, आता नाही आहे. आपण तरी ठीक आहोत, पुढच्या जनरेशनला तर तेवढं पण नाही आहे की त्यांना आता त्यांचं सगळं ते अवलंबून आहेत त्या स्मार्टफोनवर. अशा त्या स्मार्टफोनवर मी ते रोजप्रमाणे गजर लावला. कॉन्फिडन्सने आपण झोपतो, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो की लावलेला गजरसुद्धा आपणच बंद करणार आहोत. कारण की किती श्वास घेऊन आलो आहेत आणि कुठपर्यंत आपली ते श्वास आपल्या शरीराला साथ देणारे हे आपल्या हातात कधीच नसतं. पण म्हणतो ना, जिंदगी सवारने को जिंदगी पडी है, चलो वो लम्हा सवार लेते हैं जहाँ जिंदगी खडी है. कारण की या छोट्या छोट्या क्षणांनीच तुम्ही आयुष्याचं समारोप करता, तिथे सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे डोक्यात इतके विचार होते. असेच विचार घेऊन झोपले. सकाळी जेव्हा तो गजर वाजत होता, अगदी बाजूच्या साईड टेबलवर माझ्या मोबाईलमध्ये तो गजर वाजत होता. तो अलार्म अगदी वाजता किंचाळायला लागला शेवटच्या लेवलपर्यंत. पण मी उचलू शकले नाही, कारण की पोटात प्रचंड वेदना होत होत्या. इतक्या जास्त वेदना, म्हटलं काल रात्रीपर्यंत मी ठीक होते, आज काय झालं, इतक्या वेदना का मला होत आहेत. पण एवढं विचार करण्याची ताकदसुद्धा माझ्यात नव्हती, कारण की दुखत होतं पोटामध्ये. त्याच्यामुळे मला माझ्या परिवारातल्या सगळ्यांनी बघितलं की हिचं काहीतरी बिनसलं आहे आणि तो एवढा वेळ तो गजर वाजतो आहे, सकाळी शाळेला जायचं आहे, घाईची वेळ आहे. मग असं होतच नाही की ही उठली नाही आहे, खाली आली नाही आहे. त्याच्यामुळे ते वरती बघायला आले, माझी परिस्थिती बघितली आणि मला पेशंट म्हणून पटकन घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये. जेव्हा मी नाशिकच्या इस्पितळात गेले त्यावेळेला प्रामुख्याने मला एक जाणवलं की आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी नसतात. आपल्याला खूप वाटतं की म्हणजे म्हटलं ना, आपल्याला कॉन्फिडन्स असतो, मे बी ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपण कितीतरी गोष्टी ओव्हर कॉन्फिडन्सनेच करतो. की 6 महिने पुढची ट्रिप करावं. 6 महिने पुढची ट्रिप, उद्या काय झालं आपल्याला माहिती नाही आहे. जे आहे ते आज आहे, जे वाटतं आहे ते आज करून मोकळं होऊन, जर 6 महिन्यानंतर कोणी बघितलं आहे. तर असंच काही ते प्लॅनिंग करत होते. ज्या पद्धतीने तो प्रेझेंटेशन तयार करून माझ्या त्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह झालेलं होतं आणि मला त्या शाळेत प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्याच्यामुळे डोक्यात ते दूध तापवायला ठेवलं होतं रात्री, ते काहीतरी आठवतं आहे मला. म्हणजे काहीतरी अशाच गोष्टी ज्या अगदी दिनचर्येमधल्या असतात, या सगळ्या गोष्टी घर करून डोक्यात तेवढी जागा घेतलेली होती. जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टरनी सांगितलं यांना इमर्जन्सीत घ्या आणि नंतर म्हणे ह्या मला बघितल्यानंतर म्हणे या केसला मुंबईला हलवा.
तुम्ही बघा आपले नावं कसे बदलतात. मी घरातून निघाले ते नाही, काय हरकत नाही, म्हटलं छान वाटलं की असं पण काहीतरी तर जेव्हा म्हटलं नावं कशी बदलतात, तर ज्या क्षणाला मला इस्पितळात घेऊन गेले तेव्हा फक्त एक पेशंट म्हणून नेलं. डॉक्टरांनी परिस्थिती बघितली आणि म्हणे या केसला इमर्जन्सीत घ्या. आता जेव्हा तशा काही गोष्टी बोलल्या त्याच्यानंतर ते म्हणे की या केसला मुंबईला हलवा. आता बॉडी बनण्याच्या आधी मुंबई गाठायचं होतं, कारण की तुम्ही तुमचे जोपर्यंत श्वास चालतायत तोच तर तुम्हाला नाव आहे. ज्या मिनिटाला तो श्वास बंद होतो तुम्ही ABCD कोणी असाल ती बॉडी बनते फक्त. मग ते घरातले जवळचे असो का कोणी मित्रपरिवार असो कोणी असो, त्या ह्याला काहीच दुसरा शब्द नसतो, फक्त बॉडी असते. तर ते फक्त डोक्यात आलं. काही सेडेटिव्स काही औषधं दिलेली होती, त्याच्यामुळे माझ्या वेदना कमी झालेल्या होत्या. ॲम्ब्युलन्सने मी निघाले ती नाशिक ते मुंबईचा प्रवास करायला. आता नाशिक ते मुंबई बऱ्याचदा परिवाराबरोबर फॅमिलीबरोबर गेलेले आहे, पण तो प्रवास खूप भयंकर होता. तुम्ही पॅन्डेमिकमध्ये किंवा कोविडमध्ये बघितलं असेल की कुठे ॲम्ब्युलन्स आली की मन बिचकायचं दचकायचं की अरे बापरे आपल्या बिल्डिंगमध्ये काही घडलं आहे का, आपल्या आजूबाजूला काही घडलं आहे का, काय घटना घडली असेल, ॲम्ब्युलन्समध्ये कोण गेलं असेल, काय असेल. तर असा जो प्रवास होता तो माझा ऑलमोस्ट 10 वर्षापूर्वीच तो सुरू झालेला होता. जेव्हा मुंबईला ॲम्ब्युलन्समध्ये गेले त्यावेळेला फक्त तो सायरनचा आवाज, एक ग्लानी आलेली होती, झोप येत नव्हती, पण माझे पती माझ्याबरोबर होते तेवढं मला जाणवत होतं की ते आहे कोणीतरी बरोबर. एक असिस्टंट डॉक्टर होते आतमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये, आणि हे सगळं रितसर एक पेशंटला घेऊन जातं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी रोजचं काम होतं, पण आमच्यासाठी खूपच काहीतरी वेगळं होत होतं. ज्या वेळेला मुंबईला हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळेला हात जोडले आणि देवाला म्हटलं थँक्यू मला जिवंत मुंबईपर्यंत पोहोचवायला. आणि परत एकदा हात जोडले याच्याकरता की ज्या वेगाने ॲम्ब्युलन्स येत होती त्या वेगाने ॲम्ब्युलन्स जेव्हा येत होती त्यावेळेला रस्त्यावरनं ज्या लोकांनी माझ्या ॲम्ब्युलन्सला जायला जागा दिली त्या प्रत्येक व्यक्तीचं माझ्या जगण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी परत हात जोडले. मी ॲम्ब्युलन्सला जायला जागा दिली नाही तर फरक काय पडतो आहे म्हणतात ना लोक, काय फरक पडणार आहे, जाऊ दे जाईल इकडे तिकडे असे करून. नाही हो, कुठली तरी कोणाची तरी श्वासाची डोर त्या ॲम्ब्युलन्समध्ये असते. तर तुमच्याकडनं फार तर काय की इतकं मला माहिती आहे आपण अशा देशात राहतो की जिथे अगदी बाजूबाजूला व्हेकल असतात, पण छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी बऱ्याचशी परिस्थितीची सगळी जाणीव करून घेतली आणि आमचं सुरू झाले तेव्हा खूप टेस्ट्स. आता काही इतक्या चाचण्या इतक्या टेस्ट्स माहिती पण नव्हत्या, कधी ऐकलेली नाही नावं, काहीच नाही. असं वाटायचं की हे काय म्हणजे अबकडं लिहितो तसं सगळ्या टेस्टचे एवढी नावं होती. सगळ्या मल्टिपल टेस्ट सुरू झाल्या. टेस्ट सुरू झाल्यानंतर त्यांनी सगळं परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे एकदम सोपं एक हे आहे की म्हणे आता आपण सगळ्या टेस्टसाठी आपण थांबूया, रिपोर्ट्स लगेचच येत आहेत आणि एक अंदाज 1-1.5 तासाची सर्जरी असणार आहे. तेवढी एक सर्जरी झाली की 2 ते 3 दिवसात तुम्ही नाशिकला परतणार. त्यावेळेला हुश्श वाटलं की म्हणजे माझी कुठली केस हाताबाहेर गेलेली नाही आहे. त्यावेळेला आवर्जून जवळजवळ ह्या सगळ्या घटनेला 20-22 तास होत आले होते. एक ऑलमोस्ट पूर्ण दिवसच कंप्लीट होत आला होता. त्यावेळेला मला एकदम प्रामुख्याने जाणवलं की जेव्हा त्यांनी सांगितलं की चलो चलो पेशंट को OT में लेके जाना है, OT में लेके जाना है, चलो चलो असं जेव्हा म्हणायला लागले. OTमध्ये तुमचा किती जवळच्या गोष्टी असतात ना आपल्याकडे. आपल्या आवडीची काहीतरी दागिना असतो, आपला फोन असतो, आपला चष्मा असतो, आपली डोक्यामध्ये असते ती संपत्ती, प्रॉपर्टी, भांडे, माझं किचन, माझं 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 माझं. अंगावरचा काळा करदोडासुद्धा OTत अलाउड नाही आहे. काय माझं माझं करायचं, हा मृत्यू आणि जगण्याचा ट्रेलर असतो त्याच्यामध्ये. कारण की आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये आत जातो आहे त्याच्यानंतर निकाल का लागणार आहे हे डॉक्टरांच्या हातात असतं. म्हणूनच म्हणते ना, जिथे आपल्याला देव दिसू शकत नाही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याचं रूप डॉक्टरांनी घेतलेलं असतं. एवढा मान सन्मान आपण प्रत्येकाने त्या डॉक्टरांना दिलाच पाहिजे. कारण की आपण म्हणतो ना की काही गडबड झाली तरी ते पण शेवटी आपण देवाच्या रूपात बघतो आहे त्यांना, पण त्यांच्यावर पण सुद्धा देव बापा आहे ना.
काहीतरी जितके श्वास लिहिले त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त ते काही करू शकत नाही आहे. तर त्यावेळेला जेव्हा कळालं की अगदी अंगावरचा काळा करदोडा पण असा कट करण्यात येतो आणि तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जातात, ज्या सगळ्या गोष्टी घटना घडत होत्या तेव्हा मला प्रामुख्याने जाणवलं स्ट्रेचरवरून जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते की आपण ह्या मोबाईलच्या किती आहारी गेलेलो आहोत. कारण की सकाळी आता समजा संकष्टी चतुर्थी आहे तर आपण अगदी चतुर्थीला अगदी बाप्पांचे फोटो येतील, मोदकाचे फोटो येतील, काय 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 कुठून कुठून येणार आहे, हॅप्पी गणेश चतुर्थी किंवा असं सगळं येतं. पण आणि आपणही सकाळी उठल्या उठल्या सगळे फॉरवर्ड सगळ्यांना पाठवतो. प्रत्येक ग्रुपमध्ये असा व्यक्ती असतो जो लवकर उठतो आणि त्याला असं वाटतं की दुनियातली सगळ्यात घडलेली बातमी मीच पहिले ग्रुपवर टाकावी. अशा असतात हो, 4 वाजता उठून 3:30 वाजता उठून अपडेट राहायचं म्हणजे कुठेतरी मी पाठवलं, मी पहिले पाठवलं, तो मी तो फार असतो. आणि अशाच काही ग्रुप्सच्या ह्या अशा गमती जमती मला फार आठवत होत्या की मी म्हटलं एवढे सगळ्या ग्रुप्समध्ये मी आहे, इतके सगळ्या गोष्टी आहेत, पण जी व्यक्ती खरी हाडामासाची, प्रेमाची, नात्याची आहे तीच व्यक्ती तुमच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेली असते. बाकी सगळे कॉन्टॅक्ट्स असतात. हे खूप ह्या गोष्टी प्रामुख्याने जाणवत होत्या. कारण की हे आपण म्हणतो ना, ही माझी मैत्रीण, तो माझा मित्र, हा सोम्या, हा गोम्या, कितीतरी असतात आपल्या ह्याच्यातले. पण त्या क्षणाला जे ती तुमच्या जवळ आहेत, ज्यांना फरक पडतो आहे की तुम्ही आहात आणि उद्या तुम्ही नाही आहात, तीच व्यक्ती त्या क्षणाला तिथे असते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. आणि त्याच व्यक्तीला आपण कधीच हे फुलं पानं, फुलपाखरू, कबुतरं असे पाठवत नाही, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आपण बाहेरच्यांना पाठवतो. आपल्या घरच्यांना आपण नेहमी सेकंडरी पकडतो. कधी आपण म्हटलं आपल्याच घरातले 4 मेंबर्स असतील तर स्वतःहून पुढाकार घेऊन की अरे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं नसतं हो, ते बाहेरच्यांसाठी असतं. कारण की आपण शिकलेलो आहोत की आपण बाहेर जाताना किंवा बाहेर कुठे काही करत असताना बेस्ट द्यायचं. आज तुम्ही मला इथे ऐकायला आले आहेत, तुम्ही बेस्ट कपडे घातलेत, तुम्ही बेस्ट तयार झालेत, तुम्ही बेस्ट देतात, तुम्ही इतक्या मोठ्या प्रोफेशन्समध्ये आज मंचाच्या ह्या बाजूला आणि मंचाच्या ह्या बाजूला इतके मोठ्या प्रोफेशन्समध्ये तुम्ही होतात, तुमचे एवढे मोठे शैक्षणिक क्वालिफिकेशन्स सगळे आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा घरातून बाहेर पाय टाकायचे तेव्हा बेस्ट असायचे. आणि मग तिकडे बेस्ट देताना जेव्हा काहीतरी तिकडे वाईट घडायचं, तुम्ही घरात वर्स्ट द्यायचे. कारण की घरात काय गाऊन घातला, पुसला, हात झालं, कुठेतरी काहीतरी तो नॅपकिन लटकवलेला आहे, कुठेतरी काहीतरी. ह्या गोष्टी तुम्ही आत्ता पण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पण बघा, किंवा घरात आता यंग मुलं, सुना, बच्चू, मुली सगळं असतील, त्यांचंही तुम्ही बघा की बाहेर जाताना बेस्ट असतो, घरात येताना वर्स्ट असतो. कारण की डोक्यामध्ये ऑलरेडी कोणीतरी काहीतरी घातलेलं असतं, बाहेर काहीतरी घडलेलं असतं, आणि ते घेऊन, तेवढं बर्डन घेऊन तुम्ही घरी येतात आणि ते प्रेशर किंवा तो राग घरच्यांवर करतात. कारण की बॉसवर नाही ना रागू शकत, मग मुलांवर चिडचिड करायची, कुठेतरी काहीतरी करायचं. ह्या सगळ्या गोष्टी अशा कंपाईल झालेल्या होत्या. मला ऑपरेशन थिएटरमध्ये आठवतं आहे अजून पण, मला जाताना मला असं वाटायचं की अरे वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले होते ते काढलेच नाही, किंवा म्हणजे काहीतरी इतके ऑक्युपाईड असतं आपलं मन. आणि ज्या शाळेत मी 7 वर्षांपासून नोकरी करत होते, त्या शाळेचं प्रेझेंटेशन केलेलं ते पेनड्राईव्हमध्ये होतं. तर असं वाटायचं की अरे आता म्हणजे मी नाही तर प्रेझेंटेशन देणार कोण, आणि मी मेहनत घेतली, म्हणजे तो मीपणा काही जात नव्हता. ते सगळं असतं ना की म्हणजे मी केलं आहे, मी एवढी त्याच्यावर मेहनत घेतली आहे. आणि हे सर्व शृंखला एकानंतर एक जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं, तेव्हा मला असं वाटतं ना की सगळ्यात सायन्सचा जो सगळ्यात मोठा हातभार लागलेला आहे तो म्हणजे ते एक औषध बनवण्यामध्ये. त्याला आपण म्हणतो ॲनेस्थेशिया. काय बनवलं आहे मस्त. कारण की 1, 2, 3 गुडूप पेशंटचं त्या क्षणाला ती वेळ तिथेच थांबते. म्हणजे 27 एप्रिल संध्याकाळच्या 5 वाजता मी समजा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, तर ज्या वेळेला मी उठणार आहे त्यावेळेला मला नाही माहिती ना मी 27 तारखेला उठते आहे का, मी 1 तासाने उठते आहे का, 2 तासाने उठते आहे का, तारीख बदलली आहे का, दिवस बदलला आहे. त्यावेळेला तुम्हाला जेव्हा ॲनेस्थेशिया देतात त्यावेळेला तुमची डोर ते डॉक्टरांच्या हातामध्ये. जेव्हा सर्जरी पूर्ण झाली, मला OTमधून रिकव्हरीमधून ICUमध्ये आणलं. जेव्हा ॲनेस्थेशियाचा असर उतरत होता हळूहळू, त्यावेळेला प्रामुख्याने जेव्हा मी डोळे उघडत होते असे
मला असं वाटलं की डोळ्यावर खूप प्रकाश पडतो आहे. ॲक्च्युली तो खूप लाईट नव्हता, तो मिणमिणटाच असा दिव्यासारखा लाईट माझ्या डोळ्यावर होता. पण मला असं वाटत होतं जेव्हा मी डोळे उघडले त्यावेळेला असं वाटलं की खूप काहीतरी बांधलं आहे मला. म्हणजे हाताला जड लागत होतं, पोटाला जड लागत होतं, नाकावर ऑक्सिजन मास्क होता, दोन्ही हातातून सलाईन चालू होती. म्हणजे अशा काही ह्या गोष्टी आहेत ह्या माझ्याबरोबर तेव्हा प्रामुख्याने होत होत्या. आणि मला असं वाटलं की उठून बघावं. तेवढ्यात सिस्टर पळत गेली. मग सिस्टर माझ्या आजूबाजूलाच होत्या, त्या पळत तिथे दुसरीकडे गेल्या. मला फक्त त्याने असा बोट दाखवलं. तर अगदी समोर म्हणजे माझ्या ICUमधल्या पलंगाच्या समोरच त्या ICUचा दरवाजा होता. आणि त्या दरवाजाच्या तुम्हाला माहिती आहे ते टिंटेड ग्लासेस असतात, दिसत नाही. आणि अगदी असं गोल असा कट केलेला होता. आणि त्या गोल कट केलेला होता त्यामधून माझ्या नवऱ्याने माझ्या बच्चूला उचलून तो दाखवत होता की ती बघ मम्मा तिथे आहे. आणि त्यावेळेला मात्र माझे हात थरथरत होते, कारण की हात उचलता येत नव्हते. त्या छोट्याशा लेकराला म्हटलं एकदा तरी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवावा. मला तेवढंच हे होत होतं, पण तितकंही शक्य नव्हतं. कारण की मला त्यानंतर पण जाणवत होतं की मला वेदना होत आहेत, मला त्रास होतो आहे. म्हणून मी म्हटलं हरकत नाही, थोड्या वेळाने आपण याच्यातून जाऊयात. पण माझ्यापर्यंत डॉक्टर्स वगैरे येताना ते स्वतः पॅन्डेमिक म्हणजे कोविडसारखे मास्क लावायचे हो. ते माझ्यापर्यंत येताना पण सगळे मास्कमध्ये असायचे. म्हटलं आता तर झालं आहे सर्जरी, मग असे का माझ्याबरोबर हे करतायत हे. पण ते म्हणे की नाही परफेक्ट, आता तुम्ही नाशिकला जाऊ शकता 2 दिवसांनी. मग ते 2 दिवस येतच नव्हते. म्हणजे एकानंतर एक दिवस गेले, मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली तारीख काय. मी म्हणायचे मला फोन दे. माझे मिस्टर भेटायला आले की म्हणायचं माझा फोन द्या आज. म्हणजे काय थोडं काय ठीक आहे जायचं आहे आता 2 दिवसांनी आपल्याला. म्हटलं अरे झाले ना 2 दिवस म्हणजे काय. मी त्या ऑपरेशनच्या ट्रॉमामध्ये होते. आणि ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की वा आज बघा ICUमधून तुला रूममध्ये शिफ्ट करतो आहे आणि मग तू नाशिकला तुला आम्ही सोडणार. म्हटलं अरे वा हुश्य केलं. मला वाटलं की झालं आता सगळं म्हणजे एकदम स्वच्छ सगळं वाइंडअप झालेलं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा रूममध्ये शिफ्ट केलं तेव्हा डॉक्टर्सची टीम मला भेटायला आली. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या आहेत त्या ऑपरेशन टेबलवरच कळाल्या होत्या. तुमच्या पतींना ह्याच्यातलं सगळं माहिती आहे, पण तुमच्यापर्यंत आम्ही ह्या गोष्टी पोहोचवलेल्या नाही आहेत. म्हटलं म्हणजे काय. ते म्हणे आपलं 50% युद्ध आपण जिंकलो आहे. म्हटलं मला तुम्ही सांगितलं होतं की 1.5 तास ऑपरेशन झाल्यानंतर 2-4 दिवसांनी काय मी नाशिकला परतणार. आता बहुतेक 2-4 दिवस झालेले आहेत आणि मला तुम्ही अजून पाठवलेलं नाही आहे. ते म्हणे आता आम्ही सविस्तर तुला सांगतो आणि गुलदस्त्यात काहीच ठेवत नाही आहे. तुझ्या बायोप्सी रिपोर्ट्स या टेबलवरच आमच्याकडे आलेल्या होत्या आणि बायोप्सी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह होत्या कॅन्सरसाठी. मी म्हटलं नाही काहीतरी चुकतं आहे. म्हणजे माझ्याच होत्या का रिपोर्ट्स. तेवढाच मी शब्द बोलले आणि त्यांनी 2 वेळा मला तरी सांगितलं की आम्ही सगळं हे करूनच तुला सांगतो आहे. तुला वाटतं तुझी सर्जरी फक्त किंवा ऑपरेशन फक्त तासभर चाललं आहे, तसं नाही आहे. आज कितवा दिवस आहे माहिती आहे. म्हटलं तिसरा दिवस असेल ना, 3-4. त्यामुळे आज 8 दिवसांनी ICUमधून बाहेर आलेली आहेस रूममध्ये. आणि तुझी सर्जरी जी आम्ही तुम्हाला 1-1.5 तास सांगितलं तर सर्जरी 11 तास चालली आहे. भोज्याला शिवून आल्यानंतर कळतं आयुष्याची खरी किंमत काय. म्हणजे आम्हाला जाणवतं आहे की जेव्हा आम्ही हे अशा काही गोष्टी पेशंटला सांगतो, मी अवघ्या तिशीत पाय ठेवलेला आणि ह्या गोष्टी कानावर येतात. बच्चू 6-6.5 वर्षाचा, हे इतकं थरार सगळ्या ह्या गोष्टींचा माझ्या मनात. मी म्हटलं मी कोणाचं काय बिघडवलं आहे. कारण की काय आहे ना, सगळ्यात पहिले आपण देवाला हेच विचारतो की मग मी का, वाय मीच काय कोणाचं बिघडवलं आहे. कारण की हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा आनंदित असतो ना तेव्हा आपण पार्टी देतो आणि मग देवाला जातो. जेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा त्या डोंगर कोसळल्यावर पहिले देवाकडे जातो. म्हणजे आपलासुद्धा गोष्टी मागेपुढे होतात थँक्यू म्हणण्यामध्ये किंवा प्रश्न विचारण्यामध्ये. असाच तो प्रश्न मी देवबापाला विचारला की मग मीच काय बिघडवलं आहे कोणाचं आणि मी कोणाचं काय केलं होतं की असं काही माझ्या आयुष्यात ह्या वाटेला यावं. ते जेव्हा बोलले की आपलं 50% युद्ध आता केमोथेरपीने होणार आहे. मी जितके काय जे बॉलिवूडचे पिक्चर बघितले त्याच्यामध्ये मी इतकंच बघितले की पहिले तर कॅन्सर झाल्यावर तो पेशंटच दगावतो. दुसरं की त्याच्या डोक्यावरचे सगळे केस जातात ते केमोथेरपी औषध काय घेतल्यानंतर. इतकंच एक तिशीमध्ये असलेल्या युवती किंवा त्या महिलेला तेवढंच मनामध्ये तेवढ्याच गोष्टी माहिती होत्या. भयंकर विचार मनात यायला लागले की मुलाचं काय कसं होणार. डॉक्टरांनी सांगितलं एक मोठी सुट्टी घ्या
म्हणजे तुमच्या जॉबवरनं तुम्ही सुट्टी घ्या. म्हटलं तर तुम्ही मोठी सुट्टी म्हणजे ही किती मोठी असायला पाहिजे. ते म्हणे एक 8-10 महिने, वर्षभर, नाहीतर मग म्हणे तुम्ही बघा तुम्हाला काय पटतं आहे. आता जसं मी म्हटलं की एका मराठी परिवारात जन्माला आलेले मध्यमवर्गीय परिवारामधले आम्हाला असं वाटायचं की नोकरी हा सेफ आणि सोपा हे असतं आपलं करिअर करण्यासाठी म्हणून करावं. पण मनात खूप इच्छा होती कारण की लग्न बिझनेस फॅमिलीमधल्या इकडे झालेलं होतं की वाटायचं की नाही आपण सुद्धा काहीतरी व्यवसाय करू शकतो. पण ते धाडसच होत नव्हतं. म्हणून एक डिसिजन पहिले घेतला की जाऊ देत आपण नोकरी सोडावी. कारण की जेव्हा ते म्हटले की आपल्याला वेळ लागणार आहे सगळ्या ट्रीटमेंटसाठी, म्हटलं तर ते शृंखला किती चालणार आहे आपल्याला माहिती नाही. त्यावेळेला इथे छातीच्या वर आणि मानेच्या खाली इथे एक असं कट दिलेला होता. त्याला तिथे पोर्ट बसवला जातो. म्हणजे आता यू आर क्वाईट सिनियर, तुम्ही काही पेशंटसुद्धा बघितले असतील कॅन्सरचे, तर नेहमी तुम्हाला केमोथेरपीज देण्यासाठी एक पोर्ट फिट केलेला असतो. तर तो पोर्ट तिथे लावलेला होता. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझी पहिली किमोसायकल होती, त्या पहिल्या किमोसायकलपर्यंत जवळजवळ 24 तासानंतर मला म्हणजे ती किमोसायकल देणार होते. ती दिवसतोर रडून रडून डोळे सुजलेले होते. डोळे दिसतच नव्हते, अशा 2 लाईन दिसायच्या फक्त. इतकं असं वाटायचं की काय करू मी त्या, म्हणजे माझं बाळ, म्हणजे काही असलं तरी पहिले तर तुम्ही सगळे रोल्स तुमच्या आयुष्यातले सेकंडरी होतात, पण पहिला रोल येतो तो आपल्या बच्चूचा की मी नाही तर मग त्याचं काय होणार. कारण की मी नाही ह्याकरता, कारण की आपण ऐकलंच असं आहे की कॅन्सरमध्ये माणूस दगावतोच हो. पिक्चरमध्ये असंच दाखवता. आता पिक्चर म्हणजे एक माध्यम आहे हे, ज्याच्यातून आपण काही ना काही शिकतो किंवा तेच गोष्टी आपल्या मनात राहून जातात. तर असंच छोट्यापणापासून काही बघितलेलं असेल तेच डोक्यात सगळ्या गोष्टी येत होत्या. आणि जेव्हा केमोथेरपीसाठी मला घेऊन गेले त्यावेळेला त्यांनी त्या आमच्या साऊथ इंडियन नर्सेस हॉस्पिटलमधल्या त्यांनी सुरू केलं की हातातून पहिले सलाईन हातातून दिली. एक तर इथे पोर्ट होता तिथून सुरुवात झालेली होती आणि एक सलाईन त्यांना हातातून द्यायची होती. तर उजवा हात झाला, डावा हात झाला. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं अरे बहुत पेशंट को तकलीफ हो रही है, अभी मत दो. त्यांनी मांडीतून शेवटी मला सलाईन दिली. तर असं काहीच असं अवयव माझा बाकी नव्हता की जिथून काही टोचायला किंवा कशाला काही बाकी राहिलेलं होतं. आणि डॉक्टरांनी बघितली परिस्थिती, कारण की जशी मी आत्ता दिसते तशी अजिबात तेव्हा दिसत नव्हती. कारण की तुम्ही त्या धक्क्यामध्ये असतात आणि ते वाय मीचं मला उत्तरच मिळत नव्हतं की मी कोणाचं काय बिघडवलं आहे की असा दिवस माझ्या आयुष्यात यावा. त्यावेळेला माझे पती ना मी म्हटलं तो लॅपटॉप मला द्या जरा. ह्याला वाटलं की आता ही म्हणजे हिला खूप हिने धसका घेतला आहे की काय, की आता इतकी ती केमोथेरपी म्हणजे त्रास होणारा आपण एवढं ऐकलंच आहे की हे ह्याच्याने त्रास होतो ह्या गोष्टींनी. आता ही लॅपटॉप मागते आहे. आता त्याला काय वाटलं मनामध्ये की आजकाल सगळेजण कुठे जातात, गुगल युनिव्हर्सिटीला जातात, व्हॉट्सॲपच्या कॉलेजमध्ये शिकतात. सगळ्यांना असं वाटतं की 2 शब्द गोळ्यांची नावं बिवं आपण टाकली की लगेच आपण डॉक्टर बनतो. म्हणजे हो ह्या गोळी घेतल्यावर असं होतं बरं का, ही गोळी घेतल्यावर तसं होतं. कोविडमध्ये तर सगळ्या घरी सगळेच डॉक्टर झालेले होते. म्हणजे प्रत्येकजण पॅन्डेमिकमध्ये म्हणायचं अगं हे कर गं काही होणार नाही, ते कर गं हा काढा बनव, हे औषध घे, हे होमिओपॅथी घे, हे आयुर्वेदिक घे. असं सगळ्या गोष्टींमध्ये त्याला असं वाटलं की ते औषधाचं नाव गुगल करून काहीतरी मी बघेन त्याच्यातलं की अजून मला किती देणार आहे, किती पर्सेंटेजचं मला पहिला डोस चालला आहे किंवा अजून किती हे असणार आहे. तसं काहीही नव्हतं. त्यावेळेला जेव्हा तो लॅपटॉप मी हातात घेतला आणि मी काही टाईप केलं आणि हसले, तेव्हा डॉक्टर राऊंडवर आले. ते म्हणे काय. त्यावेळेला त्या हॉस्पिटलच्या पलंगावर पहिल्या केमोथेरपीला माझी कंपनी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लॉन्च केली. कारण की उद्या काय लिहिलं आहे माझ्यासाठी ते मला माहीतच नव्हतं. आपण धाडस करायला का घाबरतो, कारण की जेव्हा आपल्याकडे नोकरी असते तेव्हा असं वाटतं कशाला उगीचच करावं. जेव्हा आपल्याकडे सगळं काही असतं आपल्याला असं वाटतं की धाडस करायची गरजच काय, नको, जे चाललं आहे ते चालू द्यात. पण ज्या वेळेला माझ्याबरोबर म्हटलं ना हेल्थ नव्हती, त्याच्यात माझं जॉबलेस, हेल्थलेस या दोन्ही गोष्टी होत्या. बट आय वॉज नॉट होपलेस. उम्मीद पे दुनिया कायम है. म्हणून त्यावेळेला त्या हॉस्पिटलच्या पलंगावर ती कंपनीची सुरुवात केली मी. ते म्हणे आमच्याकडे पेशंट्स भरपूर येतात, पण असे अजीबगरीब पेशंट्स जरा आम्ही पहिल्यांदाच बघतो आहे अशा काही घटना होताना. पण सुरुवात झाली, किमो ऑलमोस्ट संपण्यात आलं आणि
ठीक होते मी, म्हणजे आता जे आहे ते आहे असं म्हणून करूयात बाबा, काहीतरी चालू करूयात असं सगळं डोक्यात होतं. आणि त्यावेळेला एक फोन आला आणि त्या फोनने मी हादरले, कारण की तो फोन माझ्या नवऱ्याला आला आणि त्याने मला असा दाखवला. फोन माझ्या आईचा होता. सगळे विचारत होते की अगं झालं काय, ही इतक्या वेळेपासनं मुंबईला गेलेले आहेत, हिला झालं तरी काय. त्यावेळेला सगळ्यांशी लढू शकतात तुम्ही, अरे पण त्या मातेशी, त्या आईशी जिने तुम्हाला जन्म दिला आहे, तिला तुम्ही काय सांगणार. तिने मला विचारलं, अगं नमू काय झालं आहे, मला कोणी काही सांगत का नाही आहे, ठीक आहेस ना तू, काय झालं आहे. आणि काय बोलू शकते, मला एकदम काही डोक्यात आलं. आणि मी तिला म्हटलं, बाबू मोशा आहे, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. तिचे खूप आवडते कलाकार राजेश खन्ना, आणि तिला हेच मी प्रामुख्याने बोलल्यावर तिला कळालं की हे काहीतरी हातातून गोष्टी निसटत आहेत आपल्या. ती रडून रडून नाशिकला कोसळली आणि इथे मी भयंकर परत तो हे वाटलं आणि परत रडायला सुरुवात केली. पण म्हटलं हरकत नाही, आता आपल्याला ह्याच्यानंतर एकानंतर एक गोष्टी, एक पडाव पूर्ण करायचा आहे. हे सर्व चालू असताना मी बऱ्याचशा शाळांना, म्हणजे माझी जी कंपनी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ह्यांच्यामध्ये मी बोर्डिंग शाळांचं, जिथे हॉस्टेल्स आहेत त्या बोर्डिंग शाळांचं आपण काम बघतो. त्यांचे स्टुडंट्स, म्हणजे काही मुलांना ॲडमिशन्ससाठी तिथे मदत करणं, ट्युटर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, ओरिएंटेशन्स, असं सगळ्या गोष्टी. हे ॲक्च्युली मी ज्या शाळेत काम करत होते हेच काम करत होते, पण मी जॉब करत होते. आता विचार केला होता की मराठी माणूस जॉब करणार नाही तर जॉब देणार, हे तर माझ्या डोक्यात पहिलेच आलेलं होतं ज्या वेळेला मी ही कंपनी सुरुवात केलेली होती. आणि हे टप्प्यांनी एक एक गोष्टी चालू होत्या. ईमेल्स करायची, वाट बघायची की कोणीतरी आपल्याला बोलवेल, कुठेतरी बोलवेल. आणि सुरुवात केली ते सगळ्या शाळा उत्तराखंडमधल्या, कारण की सगळ्यात बेस्ट रेसिडेन्शियल बोर्डिंग शाळा ह्या आपल्या उत्तराखंड, देहरादून, मसुरीच्या बेल्टमध्ये आहेत. ते सगळं चालू होतं. एकानंतर दुसरी आणि दुसऱ्यानंतर तिसरी किमोसायकल सुरू झाली. आता ती जी तिसरी किमोसायकल जेव्हा झाली आणि मी नाशिकला परतले, आणि त्याच्या दुसऱ्या त्याच्यानंतरचा दुसरा दिवस होता, तो सगळ्यात भयावह तो दिवस होता, भयंकर दिवस होता. आणि प्रचंड रडले होते त्या दिवशी. का? कारण की ज्याचा आपल्याला गर्व असतो ना, प्रत्येकाला असतो, ज्याचा आपला गुरूर असतो ते आपले केस असतात, तो अहंकार असतो. तो अहंकार जेव्हा बाथरूममध्ये वाहून जाताना बघितला तर तो सगळ्यात भयंकर दिवस होता. कारण की तिशीमध्ये तर कुठे आपण नवीन गोष्टींना सुरुवात करतो, आणि इतकं छान या नवीन गोष्टींची सुरुवात होत असते. आपण कितीतरी गोष्टी असतात, आपलं नवीन करिअर, फ्युचरबद्दल बोलत असतो, पण अशा काही ह्या ज्या घटना आहेत ह्या एकानंतर एक होत गेल्या. मी म्हटलं ना की कसला एवढा अहंकार बाळगायचा असतो तो केसांचा. जी व्यक्ती आपल्याला तशी असताना पण तेवढंच प्रेम करू शकते, त्याच व्यक्तीचा आपल्यावर पूर्णतः हक्क असतो. कारण की असे तुम्ही बदलल्यावर कितीतरी लोक, आता म्हटलं ना, सर्दी खोकला आपल्याला झाल्यावर आपले थोडी केस जातात किंवा असं काही. म्हणूनच कॅन्सर पेशंट वेगळे दिसतात, कारण की एक तर तब्येत खूप बारीक झालेली असते, किंवा काही केसेसमध्ये ते स्थूल पण झालेले असतात, डोक्यावरचे केस गेलेले असतात केमोथेरपीमध्ये. ते आघात असतात आमच्यावर, आणि दुसरे आघात आपले जवळचे नातेवाईक करतात. कारण की ते जेव्हा पण भेटायला येतात आपल्याला, त्यांना असं वाटतं की आपण शेवटचंच भेटतो आहे, पुढच्या वेळेस का हारबीर वगैरे घेऊन यायला लागतो आहे. हो, असं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात तसंच, हे जे तुम्हाला वाटतं तसंच घडणारे असं नसतं. बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या असतात, बऱ्याचशा घटना होतात, आणि घटनांची शृंखला पण वेगळी असते. त्याच्यामुळे तो एक एक टप्पा होत गेला. आणि मी डॉक्टरांना विचारलं की मी देहरादूनला किंवा मला जिथे ह्या शाळा आहेत तिथे मला जायचं आहे, मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, मला एका स्कूलकडनं बोलवणं आलं आहे, मी जाऊ शकते का? डॉक्टर्स मुंबईचे होते, आणि त्यांनी सांगितलं हो मग का नाही जाऊ शकत, जाऊ शकतात म्हणे. प्रिकॉशन्स घ्यायचे. मला मास्कमध्ये त्यांनी 10 वर्षापूर्वी टाकलं होतं. आपण पॅन्डेमिकमध्ये सगळे मास्क लावून एकमेकांना भेटायचो, पण मी हा टप्पा आधीच केलेला होता. मला सांगितलं की हे असं मास्क लावायचं आणि पब्लिक प्लेसेसमध्ये जिकडे जाल, आणि बाकी तुमच्या औषधांच्या वेळा वगैरे सांभाळा. सगळं काही नीट चालू होतं. 6वी किमोसायकलपर्यंत पोहोचलेली होते, आणि तोच 3 शाळांचं काम मला मिळालेलं होतं. या तिन्ही शाळा एका खूप प्रतिष्ठित शैक्षणिक कन्सल्टंट, म्हणजे एज्युकेशनल कन्सल्टंट आहेत मुंबईचे, त्यांना मी खूप मानते. आणि त्यावेळेस मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले ते 65 वर्षाचे होते, स्टील वर्किंग. आणि ते
एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व, म्हणजे काय म्हणाल ते. मला फार असं वाटायचं की असंच काहीतरी आपण बनावं. आणि मला कळालं की ते मला किमोथेरपी चालू आहे माझी 6वी, आणि ते मला मुंबईला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. मला फारच आनंद झाला की म्हटलं अरे एवढी मोठी हस्ती मला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते, तेही मुंबईला. म्हटलं असं कसं शक्य होणार. आणि त्या साऊथ इंडियन सिस्टर ज्या माझ्याबरोबर होत्या म्हणे नहीं वो एकदम डेंजर, बाहर फ़ोन पे बात कर रहे थे, मैंने सुना, उनको बहुत बुरा लगा है, तुमको कुछ काम मिला है ना स्कूल का, उनको बहुत बुरा लगा. म्हटलं म्हणजे काय. म्हणे नहीं वो बोल रहे थे वो बंद कर देगी, मेरे को मिलने के बाद कंपनी बंद कर देगी. तिने असं सांगितल्यावर तर माझं एकदम ते सगळं मतच बदलले सरांबद्दल. म्हटलं अरे बापरे. आणि ते त्या तशा बोलल्यावर त्या नर्स ते असे समोरून चालत आले हो, आणि एवढे सिनियर व्यक्ती चालत आल्यावर किमोथेरपी चालू आहे मला, आणि ते आल्यावर मला म्हणत आहे कैसा लग रहा है, एकदम हसत हसत. अरे म्हटलं असं कसं होऊ शकतं, एवढी सिनियर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आल्यावर असं हसत मला विचारतायत कैसा लग रहा है. म्हटलं म्हणजे त्यांना असं वाटतं की मला काही फेशियल वगैरे चालू आहे आणि मला असं छान अनुभव येतो आहे त्याचा, असं काही कसं म्हणून. आणि ते आधीचं सिस्टरने बोललेली होती ते डोक्यात होतं. त्यांना म्हटलं सर एक शेर अर्ज करना चाहूंगी. ते म्हटले कसली धीट बाई आहे, हिला इकडून कुठून निडल टोचलेल्या आहेत, तिला केमोथेरपी चालू आहे आणि हिला शेरो शायरी सुचती आहे. मी सरांना म्हटलं किसी ने पूछा गालिब से कैसे हो, गालिब ने मुस्कुरा कर कहा ज़िंदगी में गम है, गम में दर्द है, ज़िंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मज़ा है और मज़े में हम है. ते सरांनी असा फोन सरकवला माझ्याकडे आणि मला म्हणे तुझा नंबर सेव्ह कर. मी माझा नंबर सेव्ह केला, लिहिलं नमिता. ते सांगितलं नाही एडिट कर, वो नमिता के आगे माँ लिख दो. मी म्हटलं काय. म्हटलं मला ना वाटलंच काय भयंकरच केस दिसते यांची. त्यांनी मला तिथे लिहायला लावं मा. मी दिला फोन त्यांना. म्हटलं सर म्हणे पहिली गोष्ट म्हणे मी लग्नच केलेलं नाही आणि माझी आई मी छोटा असताना वारली आहे. मला माझ्या कंपनीमध्ये एकही महिला एम्प्लॉय नाही आहे आणि मला असं वाटतं की महिलांनी घरात बसावं, काय ते उगीचच बाहेर जाऊन उगीच बिझनेस करावं. म्हणून ते माझ्या डोक्यात ह्याच गोष्टी होत्या की कशाला इतकं उद्योग करायचा. 50% तर कॅन्सरने खाऊन टाकलं आहे असं काहीतरी बोलेल की हिची कंपनी आत्ताच बंद करून टाकेल. त्यांना वाईट कसलं वाटलं होतं की ते 3 शाळांचं जे काम मला मिळाले त्यांच्या कंपनीकडे 15 वर्षांपासून त्या शाळा होत्या. त्याच्यामुळे ते वाईट वाटत होतं की कोण कुठली छोट्याशा शहरातली बाई एवढं तिची हिस्ट्री जिओग्राफी अशी आहे, कॅन्सर झालेलं आहे सगळं काही, जाऊन तिथे उत्तराखंडला पोहोचली. आणि तिथे जाणं म्हणजे पहिला दिवस माझ्या उत्तराखंडचा ट्रॅव्हलचा आहे. मी तुम्हाला सांगते की लोक कशा तुमच्याबद्दल मतं बनवतात. कारण की जसं मी तुम्हाला म्हटलं मला मास्क लावायला सांगितला होता, डोक्यावर वेग होता, मी छान दिसत होते वेग लावून. म्हणजे मी तयार व्हायचे, मी प्रॉपर जशी आत्ता छान मेकअप केलेला आहे मी तयार होत होते. आणि मी तुम्हालाही आवर्जून सांगते आहे का म्हणून आजारी पडल्यावर लाईटच कलर घालावे, डलच कलर घालावे. अगदी बाई माझं इच्छाच नाही आहे काही, पण माझी इच्छा होती ना, मला चांगलं दिसायचं होतं. ही प्रत्येकाची इच्छा असते की राहायचं कसं आहे, कसं तुम्ही समोरच्यापर्यंत तुमच्या फिलिंग्स पोहोचवणार आहेत. कारण की सगळं तर बाह्य रूप पहिले दिसतं. मी एकदम परफेक्ट छान तयार झालेले. मुंबई ते दिल्ली नीट फ्लाईट होती. दिल्ली ते देहरादूनच्या फ्लाईटमध्ये एक असतील 50च्या वगैरे एक महिला आणि त्या रिपोर्टर होत्या. त्यांनी मला बघितलं आणि जरा अशा बिचकल्या. म्हणजे त्यांनी लगेच ते एअरोस्टेसला बोलवलं. मला वाटलंच काहीतरी खटकलं आहे म्हटलं इथे, आणि काहीतरी कुसकुस त्यांनी ते एअरोस्टेसला सांगितलं. आणि एअरोस्टेस मला म्हणे मॅम 1 मिनिट. मग मी अगदी म्हणजे शेवटून 2ऱ्या-3ऱ्या लाईनीत मागे बसलेली असणार आहे त्यांच्याबरोबर. त्यांनी मला सांगितलं की मॅम हे मास्क का तुम्ही लावलं. म्हटलं मला इन्फेक्शन व्हायला नको कोणाचं म्हणून मी लावलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांना असं वाटतं आहे की त्यांना इन्फेक्शन होईल तुमच्यामुळे. ती पण महिलाच होती पण त्यांनी सपोर्ट नाही केला. त्यांना असं वाटलं की त्यांना इन्फेक्शन मला काहीतरी झालेलं आहे आणि मी असं काहीतरी लावलं तर त्यांना होईल आणि ते AC सगळा चालू आणि मग माझे काही जंतुबिंतू त्यांच्यापर्यंत पोहोचले काय असं त्यांना वाटत होतं. मग ती एअरोस्टेस म्हणे की मी जेव्हा काही त्यांच्याशी एवढं बोलले त्या एअरोस्टेस परत आली आणि त्यांनी त्या मॅडमला सांगितले की नाही तुमची रिक्वेस्ट आम्ही ग्राह्य धरतो. म्हणे मॅम विल यू प्लीज गेटअप. मला म्हटलं तर मी गेटअप करून जाऊ कुठे, शेवटच्याच 2ऱ्या-3ऱ्या लाईनीत तिथे बसलेली. तर म्हटलं आता काय मला वॉशरूममध्ये बसते की काय. तर म्हणून ते सांगितले की मॅम आम्ही तुम्हाला बिझनेसला अपग्रेड केलं आहे कारण की तिथे कमी पॅसेंजर्स आहेत
तुम्हाला इन्फेक्शन कमी होईल. म्हणजे त्या एअरोस्टेस तीसुद्धा लेडी होती. पण कशा गोष्टी बदलतात. आता सिच्युएशन बघा, सिच्युएशनप्रमाणे गोष्टी बदलतात. कारण की याच्यामध्ये एक आठवतं आहे मला की मी जो तुम्हाला पाण्याचा ग्लास दिला भरलेला आणि त्याच्यामध्ये माशी पडली. आता तुम्ही काय करणार? फेकून देणार ना पाणी, ती माशी पडली आहे तर. मी तुम्हाला 1 किलोची तुपाची भरलेली बरणी देते आणि त्याच्यात माशी पडली, काय करणार तुम्ही? हां, नाही तुम्ही एक तर ती माशी काढून फेकणार. सिम्पल आहे ना. तुम्ही सिच्युएशनप्रमाणेच सगळ्या गोष्टी बदलतात. पाणी काय आहे, दुसरा ग्लास मिळेल, फेका ना मग 1 किलो तूप. नाही, ते शक्य नाही होणार ना. म्हणून ह्या सिच्युएशनप्रमाणेच गोष्टी बदलतात. त्या महिलेला जी माझ्या बाजूला बसली तिला वाटलं की तिला अपग्रेड करून पुढे देणार आहेत, वेरा सिच्युएशन एकदम उलटली आणि मला अपग्रेड करून मला त्यांनी पुढे बसवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तिथे पोहोचली देहरादूनला, कशीबशी थोडं फ्लाईट डिले होती, पोहोचली पहिल्यांदा आणि त्यांनी एक मोठी शाळा आहे तिथे गेले आणि त्यांना म्हटलं माझी ही बघा मला अपॉइंटमेंट आहे आजची आणि असं आहे. ते म्हणजे सॉरी यू कॅनॉट मीट द प्रिन्सिपल. म्हटलं अहो मला जाऊ तर ते पुढे. नाही म्हणे, ते PROचं कामच असं असतं की ते थांबूनच ठेवतात तुम्हाला. म्हणे तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन ईमेल करून द्या. म्हटलं अहो ईमेलच करायचं तर मी इतक्या दूर कशाला येणार. म्हटलं अहो म्हणजे मी खूप एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला पण ते कन्व्हिन्स होणार नव्हते. ते म्हणे आय एम सॉरी. म्हटलं हरकत नाही. वेळ झाली होती, दुपारचे 2:30 वाजून गेलेले होते आणि माझी जेवणाची वेळ झाली होती. मला गोळ्या घेणं गरजेचं होतं. मला असं वाटलेलं सगळं नीट होईल, शाळेच्याच त्या कॅन्टीनमध्ये काहीतरी म्हटलं भले पे करून आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि औषधं घेऊ. मला तिथपर्यंत पोहोचूच दिलं नाही. तिथून तिसऱ्या ठिकाणी जायचं तर ते ड्रायव्हर ज्यांना थांबून ठेवलं तर ते म्हटले की इथून तर आता परत खाली उतरायचं आणि ते दुसऱ्या शाळेपर्यंत जायचं तर आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागून जाईल. अरे बापरे, आता काय करावं. सिक्युरिटी गार्ड बरोबर त्यांना ते बसले होते जेवायला. त्यांना म्हटलं मी तुमच्याबरोबर जेवू का. ते म्हणे की आज इतने साल हो गए काम कर रहा हूँ, ये मुझे किसी ने पूछा नहीं कि मैं आपके साथ खाना खाऊँ क्या. मी म्हटलं मेरी ऐसी तकलीफ़ है, सिर्फ बस यही एक छोटी सी बात है कि मुझे थोडा म्हणे रोटी बाटणे में क्या है. काय जे होतं त्याची भाजी पोळी मी तिथे जेवले, ते औषधं घेतले आणि दुसऱ्या शाळेकडे निघाले. तो एक टप्पा त्या शाळेबरोबर होता. म्हटलं परत मी ह्या शाळेबरोबर काही व्यवहार करणार नाही. कारण की म्हटलं जिथे माणुसकीच नाही आहे आणि मी काही दयामाया मागत नव्हती. आता फ्लाईट डिले झाली हे माझ्या हातात नव्हतं. तर 15 मिनिटांचंच तेवढं हे होतं. तेवढं कन्सिडर केलं असतं तर तेवढं मनात होतं. हरकत नाही. हे सगळे टप्पे एक होत गेले. वर्ष उलटलं आणि नाशिकचे सगळे नाशिकवर मला विचारायला लागले, अरे वा तुझे आम्ही काय फोटो बघतोय, काहीतरी कंपनी काढली आहेस वाटतं. म्हटलं हो. म्हणे आणि काय ते तुला आजारपण एवढं आणि मग त्याच्यात कशाला एवढं केलं. पण तरी आम्हाला कौतुकच आहे. मग ते काय तुझी कंपनी करते काय, आम्हाला जरा जाणून घ्यायचं आहे तुझ्या कंपनीबद्दल. तर त्यांना म्हटलं की मी सांगते तुम्हाला. म्हणे नाही का असं काहीतरी चांगला कार्यक्रम घे. असंच मग मलाही वाटलं की म्हटलं अरे वा वर्षभर झालं आहे की काही कोणाशी हितगुज नाही काही नाही. तर म्हटलं घेऊयात की कार्यक्रम. म्हटलं कंपनीचा जो लोगो बनवला आहे त्याचं अनावरण करून घेऊयात. हरकत नाही म्हटलं. असंच मी एक दिवस निवडला आणि मुंबईच्या एका शाळेतून 5 फॉरेन नॅशनल्सला, फॉरेनर्स होते, त्यांना इन्व्हाइट केलं. कारण की त्यांच्याबरोबरचं मला पहिलं काम मिळालेलं होतं. ते सर्वांनी लगेच हो म्हटलं की आम्ही नक्की येऊ त्या इनॉग्रेशनच्या शैक्षणिक याच्या कार्यक्रमाला. आणि सगळे छान आपले सगळे नाशिकचे जेवढे माझे ओळखीचे होते परिचित होते ते सगळ्यांना मी फोन केले, मेसेजेस नाही पाठवले. कारण की फोन करणं बोलणं ही थेरपी आहे. हे तुमच्या जनरेशनपर्यंत होतं. आजकालचे जनरेशन तर लग्नपत्रिका पण व्हॉट्सॲप होतात, तिथे शोक मेसेज पण व्हॉट्सॲप होतात, तोही फॉरवर्ड होतात, त्यालाही लाईक मिळतात. वास्तुस्थिती आहे. रिप लिहितात. अहो रिप काय लिहायचं आहे, श्रद्धांजली लिहा, भावपूर्ण श्रद्धांजली लिहा. हिंदू आहोत आपण. या गोष्टी तेवढ्या तर तुम्ही समजून घ्या. रेस्ट इन पीस कशाला लिहायचं आहे ते नाही लिहू. पण ते काय सगळं ते हिने लिहिलं त्यांनी लिहिलं म्हणून मी पण लिहिलं असं असतं ते. आणि हे सगळ्यांना इन्व्हाइट केलं, सगळं झालं, दिवस ठरला, वेळ ठरली, सगळं झालं. संध्याकाळचे 5:30ची वेळ होती. ते फॉरेनर्सला बोलवलं, ते 4:30लाच आले. त्यांची सवयच आहे की ते लवकर वेळेत बिफोर टाईम येणं आणि ते चांगल्या करतात असतं. ते आले, बसवलं, सगळं झालं. सगळ्या गेस्टची वाट बघितली कारण की 350 लोकांनी मला कन्फर्मेशन दिलं की नमिता 101% येणार गं, आम्हाला कौतुक आहे तू एवढं सगळं करून, असं तुला एवढं सगळं झालेलं आहे आणि त्याच्यात तू करून आज कंपनी स्थापित केली आहे, तुला पाठीवर शाबासकीची थाप द्यायला आम्ही नक्की येणार.
म्हटलं अरे वा, सगळ्यांनी ओके केले. म्हणजे संध्याकाळची वेळ, बटाटे वडे विडे सगळे छान, हायटीची तयारी झालेली होती. 5 वाजेचे नियोजन होतं. संध्याकाळचे 6:30 वाजले. मी खूप वाट बघितली, पण त्यावेळेला 350पैकी किती लोक आले असतील? 350पैकी 15 लोक आली होती. ते 5 ज्यांना मी बोलवलं होतं आणि बाकीची 10 माझ्या घरातली मंडळी होती. मी पहिल्यांदा आयुष्यात प्रेस नोट लिहिलेली होती. ती प्रेस नोट याच्याकरता ते म्हणे की काही पेपरमध्ये द्यायचं असेल तर प्रेस नोट लिहावी लागते. म्हटलं अच्छा अच्छा अच्छा, ह्याची पण मला कल्पना नव्हती. म्हटलं हरकत नाही, आपण प्रेस नोट लिहूयात. सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं होतं की त्या याच्यामध्ये की असा कार्यक्रम आहे, तुम्ही नक्की या. त्यांनी आता 15च लोक रिकाम्या खुर्च्या त्यांना बघत होती. तो कार्यक्रम कसा पुढे न्यायचा हे डोक्यात येत होतं. आई बाबा, माझे सासूबाई, माझा नवरा, असेच घरातले सगळे व्यक्ती होते. आणि खूप मन भरून आलं होतं. तेवढ्यात मी कसं तरी करत ते 2-4 रिपोर्टर्सला फोन केला आणि त्यांना म्हटलं, अहो दादा, तुम्ही येणार होते कार्यक्रमाला, तुम्ही नाही आलात का? अहो मॅडम, कोणी सेलिब्रिटी आहे का तुमच्या कार्यक्रमाला? म्हटलं अहो माझी ऐपत पण नाही एका सेलिब्रिटीला बोलवायची, कारण की हा एक शैक्षणिक क्षेत्रातला एक कार्यक्रम आहे, मला परवडणार नाही, कोणी सेलिब्रिटी नाही आहे. हां ठीक आहे, तुम्ही प्रेस नोट पाठवली आहे, आम्ही बघू कुठे काही 1-2-4 लाईनी लिहून त्याच्यात हे करू शकतो का. हरकत नाही. त्या गोष्टी तिथपर्यंत झाल्या आणि कार्यक्रमाला मी सुरुवात केली. अगदी सुरुवातीला बोलतानाच इतकं घैबरून आलं होतं, अगदी डोळे भरून आले होते. पण मला आठवलं, माझे बाबा नेहमी सांगतात आणि त्यावेळेला पण त्यांनी मला तिथून मला बोलले की नाही आहे, रडायचं नाही आहे. त्यांनी मला ते नेहमी सांगतात की बेटा, काम ऐसे करो की नाम हो जाए, वरना नाम ऐसे करो की काम हो जाए. फक्त 3 शाळांचं काम मिळून समोरच्याला वाटत होतं अरे ही काय करणार आहे ही बाई, आत्ता चालू काहीतरी कॅन्सर झाला आहे, त्याच्यातून तिचं मन रमतं आहे म्हणून काहीतरी करते आहे, म्हणून हिची कंपनी चालू आहे, बघेन करेन. म्हणून मला सगळ्यांनी पाण्यात बघितलं. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा माझ्या कंपनीकडे भारतातल्या 133 शाळा आहेत आणि माझ्याबरोबर 44 लोकांची टीम काम करते. ह्या 44 लोकांमध्ये सुद्धा 60% लोक जे भरलेले आहेत त्याच्या माझ्या कंपनीमध्ये हे सर्व कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत. कारण की मला तेव्हा कोणी काम देत नव्हतं, माझ्याबरोबर असे ते बिहेवियर करत होते लोक. म्हणून त्यावेळेला मला झालं माझ्यासाठी कोणी उभं राहिलं नाही, पण मी कोणासाठी तरी नक्कीच उभी राहणार आहे. म्हणून त्या गोष्टींची सुरुवात झाली आणि एकानंतर एक हे टप्पे सुरू झाले. तर तुम्हाला वाटत असेल आत्तापर्यंतचा हा एपिसोड मी तुम्हाला सांगितला, हा सर्व निगडीत होता एका ऑन्ट्रप्रिनरची जर्नी, माझा हॉस्पिटलायझेशन किंवा असं काही. मग हा चमचमणारा मुकुट आला तरी कुठून, हे कुठून घडलं आहे? तर ह्याचा पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये आता आपण दुसऱ्या एका सेगमेंटमध्ये वळूयात की इथपर्यंत कशी आले. सप्टेंबर महिना 2015मध्ये मला फोन आला, मला सांगण्यात आलं की मिसेस इंडिया स्पर्धा करता तुमचं सिलेक्शन झालं आहे. म्हटलं वा वा, किती छान. डोक्यावरचे गेलेले केस परत आलेले होते, बऱ्यापैकी लांब केस झालेले होते, म्हणजे तेवढे नाही जेवढे पहिले होते, पण ठीक आहे, म्हणजे काम चालेल. इथं मी खूप खुश झाले. म्हटलं डॉक्टर्स, पॅथॉलॉजिस्ट या सगळ्यातून बाहेर पडायला मला काहीतरी